देवा, आपण मला विष्णू लोकात परत जाण्यास सुचवलं, परंतु मी जाणार नाही। या शिवलीलेत मला अनेक कार्य पार पाडायची आहेत हे मी जाणतो। परंतु देवा, आज अचानक हा विषय काढलात। प्रधानजी, आपल्याला असे बोलायला वेळ तरी कुठे असतो? होय देवा, तेही खरंच आहे। परंतु देवा, मी तर सुचवेन की आपण विश्रांती घ्यावी। विवाह कार्य पार पाडायचे मी पाहतो। आपण सर्वांसाठी प्रधानजी आहात, परंतु माझ्यासाठी तेच प्रिय श्री विष्णू आहात। या शिवलीलेत आपल्यासाठी सुद्धा आम्हाला काहीतरी करायचे आहे। संध्याकाळच्या वेळी साक्षात महालक्ष्मी देवींचे आगमन झाले आहे। आता जेजुरीत खऱ्या अर्थाने लक्ष्मी आली आहे। आपल्या विवाहाचे निमंत्रण नाही मिळाले तरीही मी आले। वरपक्षाकडून कुणीही नाही असे कळाले म्हणून मी झाले। हा विवाह पार पाडणार आणि ह्यांना घेऊन परत जाणार। आपण आत्ताच आला आहात आणि लगेच जाण्याच्या गोष्टी कशाला? परंतु देवी, आपण इथे अचानक? देवा, आपण असं का बोलत होता ते आत्ता माझ्या ध्यानात आलं। आणि मुख्य म्हणजे प्रवेशद्वारापाशी ही फुलांची रांगोळी का काढली तेही लक्षात आलं। जेजुरीत आपले स्वागत असो। धन्यवाद देवा। आपल्या दोघांना पाहून मला कळले की हे जेजुरीत का रमले आहेत। एरवी प्रधानजी बोलत असतात आणि मी बोलत नसतो। आज प्रधानजी शांत आहेत आणि मी बोलतो आहे। या जेजुरीच्या अंतपुरात पुन्हा आपले स्वागत आहे।
प्रधानजी, लक्ष्मी देवी, आपल्या दोघांबरोबर आज रात्री एकत्र भोजन करण्याचा योग होता हे मला माहित होते, परंतु आमचे प्रधानजी इतके कामात व्यस्त होते की त्यांच्या अर्धांगिनी लक्ष्मी देवी येणार आहेत याकडे त्यांचे लक्षच गेले नाही. ते मलाही माहित होतं, म्हणूनच यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मी येथे आले. देवा, आपणही आमच्या सोबत भोजनासाठी बसावं. देवी, आपण जेजुरीला आलाच आहात तर काही काळ आमच्या प्रधानजींबरोबर व्यतीत करा. जेजुरीचा परिसर अत्यंत रम्य आहे. मी ठरविले आहे की सूर्योदयाबरोबरच आम्ही दोघांनी नेवासेला म्हाळसेकडे जावे. उद्या? हो, कारण विवाह तिथी आपण आधीच निश्चित केली होती आणि आता पालाईला सांगितल्याप्रमाणे पालीलाच विवाह करणार आहात. हे वरपक्षाकडून वधू पक्षाला कळणे आवश्यक आहे, म्हणजे त्यांना विवाहाची पूर्वतयारी करायला पुरेसा वेळ मिळेल. परंतु मी काय म्हणतो, प्रधानजी, देवी जे काय म्हणत आहेत ते योग्यच आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी म्हाळसा आणि तिच्या कुटुंबियांना भेटवस्तू आत्ताच तयार ठेवायला सांगितल्या तर बरे होईल. प्रधानजी, आपले काम वाढले आहे आता. नेवासाला गेल्यानंतर विवाह संदर्भात त्यांना काही विशेष सुचवावे असे तुम्हाला वाटते का? आणि अनायसे आता नेवासाला जातच आहे, तर तसे मी त्यांना कळवते. खूप घाई होते असं नाही का वाटत? नाही, अजिबात नाही. देवी, आपण विवाहस्थळ सांगायला जात आहात, परंतु हे कार्य तेवढे सोपे नाही. या कार्याबरोबर आपल्याला अजून एक महत्वाचे कार्य करायचे आहे. आणि ते कार्य कोणते हे मला सांगाल काय? म्हाळसाला पाली हेच विवाहस्थळ योग्य कसे आहे हे पटवून द्यायचे आहे. इतकंच ना, म्हाळसा माझ्या म्हणण्याला नाही म्हणणार नाही याची मला खात्री आहे.
आपण अशा अचानक जेजुरीत आलात आणि मला आश्चर्याचा धक्काच दिलात. काय करणार? तुम्ही असं कसं समजलात की मी तुमच्याशिवाय एकटी राहू शकेन? बरं, उद्या आपण नेवासेला निघतोय. म्हाळसेला कधी एकदा भेटत आहे असे झाले आहे. असं का? कैलासात पार्वती देवींना भेटून खूप कालावधी झाला आहे. पार्वती देवी म्हाळसेच्या रूपात कशा बोलतील याची मला उत्सुकता आहे. आपण म्हाळसा देवींना बघितल्यावर आपणास आठवण होईल ती मी समुद्र मंथनाच्या वेळी घेतलेल्या मोहिनी रूपाची. जयाद्रीची बानू झाली तरी ती अजूनही तशीच दिसते. कैलासात असताना तिच्या शिवभक्तीबद्दल ऐकून होते, परंतु बानू म्हणून जन्म घेतल्यावर तिचं शिवावरचं प्रेम अशा परमोच्च पदाला पोचेल असे वाटले नव्हते. नारद मुनींमुळेच हे सर्व शक्य झाले. मला असे वाटते की ते अगदी योग्य करीत आहेत. ते नसते तर बानूचे काय झाले असते कोणास ठाऊक. सुंबरान मांडिल व सुंबरान मांडिल, सुंबरान कुणाच व सुंबरान कुणाच, सुंबरान मांडिल व सुंबरान मांडिल, सुंबरान कुणाच व सुंबरान कुणाच. हे म्हणजे अगं झालं का? अगं अजून एवढंच काम झालं वय? अगं आवर बिगी बिगी, अजून लय काम आहेत वाड्यात. बानू, अगं काम करून पर हात पाय दुखायला लागले माझे. तू थांब ना आणि मला बी बसू देईना. नाही, मला ठाव हाय हे समजा तू का करती असते. खंडोबा येणार म्हणून समजा पाड्या नव्यासारखा कराय घेतलायस तू. पण लई रात झाली आता आणि पुशी पौर्णिमेला येणं हाय अजून. अगं म्हणजे तुला किती वेळा सांगितलं ग हळू बोल म्हणून. बाना ऐकलं तर कुणाला बी कळता कामा नाही असं सांगितलं होता ना तुला. अगं पर ते येतील आणि कुणाला कळणार नाही असं होईल का कवा? ते येतील तेव्हा समजाच दिसलच ना. ते मला नाही ठाव. तवाच तवा बघता येईल. काय कामाचं उरक आहे पोरींचा. ए पोरीनो, अगर रात झाली या तरी तुमची अजून कामच चालली या. अरे बा अजून लई काम आहेत. ही माझी खरी बानू. पहिली बानू कशी ती सुजण्यापासून रात पतूर फक्त कामच करायची. आणि मला बी कामाला झोपायची ते. आणि आता मी तेच करणार आहे. हे समजा काम झाल्या बिगर तुला घरला सोडते का बघ. हे बानू, हे समज कशासाठी म्हणायचं? हा एक कारण. अगं पण कंस ते सांगशील का नाही? अरे तुला कळलंच की. तुला कळणार नाही असं थोडीच होणार आहे. हा म्हणजे पोरींचं काय चाललंय कोणास ठाव. हे बानू, लय रात झाली या. चल जेवायला वाट चल. हा बानू, उद्याच्याला येते म्या. जाती आता. जाती राजा. हे म्हणजे इथं सांगायचं का तुला? जाते असं म्हणू नये, येते असं म्हणावं. काळजी घे स्वतःची. जातो मी. देवा
जातो म्हणून येतो म्हणा. येतो मी. येते माघारी. ए बानू, तुला काय झालं हसायला? कुठं काय? अक्का अक्का अहो जेजुरीहून प्रधानजी आलेत. अहो ते वेशीहून थेट इकडेच आपल्या वाड्यात. अरे काय सांगतोयस काय? जेजुरीहून हेगडी प्रधान येत आहेत. अरे बघत काय उभा राहिलायस? जा जा तयारीला लाग. त्यांचं स्वागत केलं पाहिजे. यांनाही सांगितलं पाहिजे. अहो 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 ऐकलत का? माया नंदा अहो काय झाले? अहो सांगते. अहो जेजुरीहून हेगडी प्रधान येत आहेत. सेवकांनी मला सांगितलं. हो काय? हो स्वतः हेगडी प्रधान इथे येत आहेत? हो हो. अहो मग त्यांचे उचित स्वागत व्हायलाच हवे. अहो आपण बोलत काय बसलात मायानंदा? त्यांच्या भोजनाची व्यवस्था करा. हो हो लगेच करते. निघा आपण. अरे इथे ये लवकर. हे बघ जेजुरीहून मोठी पाहुणे मंडळी आपल्याकडे येत आहेत. त्यांच्या स्वागतात कोणतीही कमतरता राहता कामा नये. चल निघ लवकर. लतिका पाहुण्यांच्या स्वागतात कोणतीही कमतरता राहता कामा नये. तयारी करायला हवी. या गरीबाच्या घरात आपले स्वागत आहे. आपण येणार याची कल्पना दिली असती तर आपले यथोचित स्वागत करता आले असते. या. हो थांबा. ते आपल्याकडे पहिल्यांदाच येत आहेत. किंमशेठ, अहो ह्या औपचारिकतेची काहीच आवश्यकता नव्हती. आत या. ह्या कोण? ह्या लक्ष्मी माझ्या पत्नी. किंमशेठ, खंडेरायांनी जेजुरीहून आपणासाठी काही भेटवस्तू पाठवल्या आहेत. अहो पण याची काहीच आवश्यकता नव्हती. अरे यांची व्यवस्था कर. या आपण. आपली भेट झाली हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. वास्तविक विवाह संदर्भात काही बोलणी करण्यासाठी मीच जेजुरीला येण्याचा विचार करत होतो. आमच्याकडून म्हणजे वरपक्षाकडून काही गोष्टी पूर्ण करायच्या राहिल्या खऱ्या, परंतु त्यासाठीच आज आम्ही नेवासेस आलो आहोत. पण म्हाळसा दिसत नाही कुठे. कधी एकदा तिला भेटते आहे असे झाले आहे. ती बाहेर गेली. येईलच इतक्यात. आपण आज चलावे. या. म्हाळसा, बघितलंस ना कोण आलेत ते?